प्रदेशचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपल्या मूळ गावी परळी तालुक्यातील नाथरा इथं मतदान केलंय। बीडची जनता विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करीत असल्याचं मुंडेंनी सांगितलं। त्यांच्याशी बातचीत केली आमचे ब्युरो चीफ माधव सावरगावे यांनी। नेते धनंजय मुंडे यांनी आपल्या मूळ गावी मतदान केलं आहे। आपण थेट त्यांच्याशी बोलूयात। मतदान केलं तुम्ही, काय सांगा? लोकशाहीमध्ये सर्वात मोठं दान काय तर मतदान आहे आणि ते कर्तव्य पार पाडलं आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं देशाची निवडणूक आहे। देशाच्या निवडणुकी या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशाची दिशा आपल्या मतातून ठरणार आहे। त्यामुळे मागच्या 5 वर्षाचे एकूणच अनुभव पाहता सर्वसामान्य माणूस या निवडणुकीमध्ये बदलाव पाहतोय आणि तो बदलाव दिसत असताना एक सुप्त लाट या बीड जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य माणसामध्ये मी पाहतोय। त्यामुळे मला असं वाटतं की बीड जिल्ह्यात जेवढा मी फिरलो प्रत्येक ठिकाणी आम्हाला फार मोठं समर्थन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना मिळालं आणि त्या समर्थनावर आज माझा विश्वास आहे की आम्ही ही लोकसभेची निवडणूक जिंकणार। महाराष्ट्र पिंजून काढताना विशेष लक्ष बीडमध्ये पण होतं। आज मतदानाच्या दिवशी ते चित्र कसं दिसतंय? नाही, मला मतदानाच्या दिवशी आम्ही जे कष्ट केलं, राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी जे कष्ट केलं ते कष्ट आज मतदानापर्यंत येताना दिसतंय। ते मतदार मतदानापर्यंत येताना आम्हाला दिसतंय। त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की आम्ही ही निवडणूक जिंकू। दुष्काळामुळे जो टेम्पो असायला पाहिजे तो टेम्पो आपल्याला दिसत नाही, पण दुष्काळामुळे सगळ्यात महत्त्वाचा सर्वसामान्य माणसाचा राग इथले लोकप्रतिनिधी, इथले पालकमंत्री, राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर आहे। आपणही तुम्ही माध्यमाच्या ज्यावेळेस फिरत होतात त्यावेळेसही जनता रोष दाखवत होती की आम्हाला 2-2 महिने टँकर मिळत नाही, आम्हाला छावण्या देताना राजकारण केलं जातं, जनावराला चारा मिळत नाही, छावण्या देताना राजकारण केलं जातं, पालकमंत्र्याच्या शिफारशीने छावण्या दिल्या जातात। MRGSचं या बीड जिल्ह्यात आत्ता एप्रिल महिन्याची 18 तारीख आहे, एकही काम बीड जिल्ह्यामध्ये MRGSचं कामाला सुरुवात नाही। अशा परिस्थितीमध्ये स्वाभाविक हा राग शेवटी सामान्य माणसाचा मतातून अशा वेळेस निवडणूक होत असताना तो मतातून या ठिकाणी दिसतोच आणि तो दिसणार आहे की ज्या गावाने तुम्हाला भरभरून मतं मागच्या वेळेस दिली त्या गावातले मूलभूत प्रश्न सुद्धा तुम्हाला सोडवता आले नाहीत। याचा अर्थ तुम्ही 5 वर्षात गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सर्व सत्ता असताना तुम्ही त्या गावचा विकास करू शकला नाहीत। ही भावना लोकांच्या मनात आल्यामुळे आज लोकांनी त्या मतदानावर बहिष्कार टाकला। जर्नलिस्ट महेश बागचा माधव सावरगावे, जय महाराष्ट्र, नाथरा, बीड। आपण बघतोय बीडमध्ये धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मूळ गावी मतदान केलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी आमच्या सहकारी माधव सावरगावे यांच्याशी बातचीत केली आहे। आपण पाहिलेलं आहे, सर्वांनी मतदान करण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी केलंय।